माझं नाव वामन रमाकांत मोरे. मी प्रभाग क्रमांक 4 मधील असून काय प्रभाग 4चे उमेदवार आहेत का? उमेदवार होतो. नेमकं काय प्रकरण झालं होतं आणि कशामुळे झालं? आता बघा, काल मी शिवसेनेचा उपशहर प्रमुख होतो. काल मी BJP मध्ये प्रवेश केला. तर मला काल यांच्याकडून 25 लाख 30 लाखाची मागणी आली की आमचा प्रचार करायला हवा, या अक्षय देशमुखनं. तर मी ती नकारली. मी म्हणलो मी स्वाभिमान विकू शकत नाही. त्याच्यामुळं मी दीपक शिंदेला जाहीर पाठिंबा दिला. रामभाऊ शिंदे BJPचे, त्याचा रोष काढून हे काम केले. बघा काय झालं तिथे नेमकं? काहीच नाही. मावळा हॉटेलला तुम्ही CCTV चेक करा. मी जेवण केलं. जेवण करून पाण्यास टाकीकडून आलो. तर तिथं माझ्यासोबत रामभाऊ शिंदेचे भाऊ दीपक शिंदे होते. गाडी थांबवली. एवढा मातचंड आहे का तुला? एकदम असा 25-30 जणांचा घोळका आला. त्याच्यामध्ये संतोष पेंडकरनं, मंगलमूर्तीनगरमधला आहे, त्यानं मला चाकूनं हे चरपाटा दिला. आणि तेवढ्यात मग विजय काळे आला. त्यानं कमरेची गन काढली आणि ते मारणार की तेवढ्यात त्या अक्षय देशमुखच्या वडिलानं मदत घाल म्हणून ते इशारा केला. त्यात मी जर मेलो असतो तर याचा जबाबदार कोण राहिला असतं? काही तक्रार वगैरे दिली तुम्ही? तक्रार आता नेमकीच साहेबांना मी तक्रार दिली की साहेब मला न्याय द्या. हे मला म्हणायचंय की आता हे म्हणायले मी 5 कोटी 10 कोटी खर्चतो, म्हणजे पैशाच्या जीवावर हे सगळं होणार आहे का? मला सांगा ना. त्या प्रभाग क्रमांक 4 हा शांतप्रिय वार्ड आहे आणि याच्यामध्ये जर असं पैशाची तुम्ही जर बघत असाल, सगळ्यांना तुम्हाला माहित आहे की पैशाचा ओघ कसा चालायला. 8 वर्ष यांनी काम केलं नाही आणि आता सगळे आरोपी कोण आहेत? कोणाची लोक आहेत? अक्षय देशमुख हे पैशाच्या जोरावर एवढं करायला आणि ही दादागिरी केल्यानं लोक मतदान करणार नाहीत. आता याचा प्लॅन होता की आम्ही काहीतरी करावं, म्हणजे उकसवायचं काम करणं चालू आहे की आम्ही काहीतरी करावं, त्यांना सहानुभूती घेऊन मतदान हे करावं. पण तसं काही होणार नाही. हे बघा, हे असा मार देऊन असं काही होणार नाही. मी याच्या आधी PI साहेबाला माहिती दिली होती की याच्याकडं वेपन आहे. मला मधली माहिती मिळाली होती की वेपन आहे.